नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉक प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. सुनील पाडवी लाखापूर तळोदा, राजकुमार वळवी खडकुणा नंदुरबार, सरूज माहेश्वरी नाशिक, राजेंद्र पाटील संभाजीनगर, राजेश कुमार ठाकरे नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. बोलेरो पिकअप वाहनातून स्पिरिटची वाहतूक केली जात होती. मसावर गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग तपासणी नाका खेडदिगर यांच्या पथकाने सापळा रचून केलेल्या नाकाबंदीच्या तपासणीत वाहनामध्ये स्पिरिट साठा आढळून आला. या बोलेरोमधून 72,000 रुपयांचे 1,200 लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले. या प्रकरणी 2 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंदिरात देवपूजा करून रस्त्याने घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबण्याचा प्रयत्न झाल्याची घटना विसरवाडी येथे घडली. यावेळी महिलेने आरडाओरड करत चोरट्याच्या हाताला जोरात झटकल्याने अनोळखी तेथून पसार झाला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून त्यानंतर 16 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तर एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या 2 महिन्यात देशात सरासरीच्या 94% कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्या अनुषंगाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. प्रतिबंधित पान मसाला, गुटखा व सुगंधित तंबाखू साठा विक्रीसाठी बाळगून वाहतूक करताना मिळून आलेल्या 2 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नंदुरबार येथे एका घरात छापा टाकून 95,000 व दुसऱ्या ठिकाणी अल्काजार वाहनामधून 1,12,460 रुपयांचा गुटखा साठा असा वाहनासह एकूण 17,08,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावे या मागणीसाठी नंदुरबार येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने निषेध मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेसच्या CSR निधीतून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को व आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळ यांच्या विद्यमाने विशेष शिबिरात 49 ते 79% अस्थिवंग असलेल्या 88 दिव्यांग लाभार्थ्यांना ई-सायकलींचे वाटप करण्यात आले. गेल्या 3 दिवसांपासून खानदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदी प्रवाहात मोठी वाढ झाली. त्यातच सारंगखेडा बॅरेज आणि प्रकाशा बॅरेजचेही दरवाजे उघडल्याने नदीने धोक्याची पातळी गाठली. नदीकाठचा परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरालगत असलेल्या स्मशानभूमीला बसला. तापी नदीच्या काठावर उभारण्यात आलेली ही स्मशानभूमी पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी मंत्री रोहिणी खडसे तसेच त्यांच्या कुटुंबियांविषयी कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य प्रसारित झाल्याच्या प्रकरणाचा सर्व गुर्जर समाज मसावत यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांनी केली असून याबाबत मसावत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आहे. साक्री तालुक्यातील सामोडे पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला. सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पांझरा नदीला आलेल्या अचानक पुराच्या वेगवान प्रवाहात काम सुरू असलेल्या नव्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. सुदैवाने घटना घडली त्यावेळी पुलावर कोणताही कामगार उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दोंडाईचा शहरातील मोनाली चौफुली येथे बेवारस अवस्थेत रडत फिरणाऱ्या 4 वर्षीय बालिकेला दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत तिच्या कुटुंबाशी सुखरूप पुनर्भेट घडवून आणत संवेदनशीलतेचा. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आता आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे, अपडेट आणि पासपोर्ट संबंधी सेवांसाठी इतरत्र भटकण्याची गरज उरणार नाही.
भारतीय डाक विभागाच्या धुळे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. भाजपचे नेते विजय चौधरी यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पाहिली कारवाई करून चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. मोटार वाहन अधिनियमातील नमुना 38A अंतर्गत देण्यात आलेल्या योग्यता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. त्याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत. सुझलॉन टॉवरमधून तांब्याची तार चोरी करणाऱ्या 5 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. नवापूर तालुक्यातील खडकी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉक्टर स्नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा दुर्बलता नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थितीची संपूर्ण स्थिती असल्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी आशा गावित, परिचारिका तुलसी नाईक, अधीक्षिका सुरेखा ठाकरे, अधीक्षक संदीप राठोड, मुख्याध्यापक सुनील पाटील, सुनील कोकणी, मनुवेल वळवी, समूवेल वळवी, मनीषा कोकणी, चारुशिला मोहिते, प्रियंका पवार, विलास पाडवी आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.